सर नमस्कार. काल परटवाडी हद्दीमध्ये जी मुलगी गायब झालेली आहे त्याच्या तपासामध्ये काय प्रगती सर आहे का? आम्ही काल रात्रीसुद्धा जे फॉरेस्ट विभागाचे 2 आहेत आणि फॉरेस्टचे अधिकारी आहेत, चव्हाण साहेब आणि त्यांचा स्टाफ आणि आमचे पोलीस स्टाफ असे एकत्रपणे रात्री ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा शोध घेतला की जेणेकरून असं कुठे जंगली स्वापद वगैरे किंवा एकरस असेल किंवा बिबट्या असेल ते जर कुठं दिसला ज्यामध्ये जे ऊसाचं क्षेत्र आहे त्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही पूर्ण ड्रोन फिरून शोध घेतला, परंतु आम्हाला तसं काही अजून सध्या तरी हालचाली आढळून आलेल्या नाहीत. आणि ह्याच्यामध्ये आम्ही CCTVचे पण फुटेज चेक करत आहोत. त्या दृष्टीनेसुद्धा आमचा तपास चालू आहे. आणि इथं जे विहिरी वगैरे आहेत किंवा जे पाण्याचे मोठे सोर्स आहेत ते सुद्धा जे जुन्नरचे रेस्क्यू टीम आहेत त्यांच्या मदतीनं ते आम्ही सगळे सोर्स जे पाण्याचे ठिकाणे आहेत त्या ठिकाणी जर काय असा घटना घडली असेल किंवा तिला पाण्यात किंवा टाकलं असेल किंवा काय झालं असेल त्यातसुद्धा आम्ही त्या माध्यमातून सुद्धा शोध घेत आहोत. तसेच आम्ही आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा सर्व नागरिकांना विनंती केलेली आहे की अशा वर्णनाची मुलगी जिचं पोपटी जरा हिरवट रंगाचा ड्रेस आहे आणि 3 वर्षाची मुलगी आहे त्याचं वर्णन सविस्तर आम्ही दिलेलं आहे. त्या माध्यमातून कोणाला जर आढळून आल्यास त्यांनासुद्धा योग्य ते बक्षीस देण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे. आणि त्यांचेसुद्धा आम्ही एक बॅनर वगैरे बनवून ह्या रोडला ते लावणार आहोत की या मुलीचं पाहिली तर त्या इतर कोणाच्या सोबत जर पाहिली मुलगी किंवा ज्यांचे असे संशयित लोक आहेत की ज्यांच्याकडं मुलगी नव्हती आणि आता अचानक 3 वर्षाची मुलगी त्यांच्याकडे दिसायला लागलेली आहे त्याचीसुद्धा माहिती आम्हाला जुन्नर पोलीस स्टेशनला दिली किंवा आपल्या माध्यमातून आम्हाला मिळाली तरीसुद्धा आम्ही त्यांना योग्य ते बक्षीस देणार आहोत. सर काल स्क्वॉड पथक आलं होतं, डॉग पथक आलं होतं सॉरी, त्यातनं काही निष्पन्न झालं? डॉगच्या आम्ही ते मुलीचे कपडे होते त्या मुलीच्या कपड्यांचा स्मेल डॉगला दिला. त्याच्या माध्यमातून आम्ही ते डॉग शेतापर्यंत गेलं, ऊसाच्या शेतापर्यंत. त्या ठिकाणीसुद्धा आम्ही पूर्ण फॉरेस्ट विभागाचे आणि आमचे पोलीसचे कर्मचारी आम्ही सर्व त्या ऊसाचे क्षेत्र फिरून पाहिलं, परंतु त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला काही मिळून आलेलं नाही. आणि आणखी त्या भागामध्ये आणखी आम्ही शोध घेत आहोत. त्यांच्या कुटुंबातील काही लोक तुम्ही ताब्यात घेतली होती, त्यांच्याकडनं काही सर निष्पन्न होतं आहे का? ताब्यात म्हणजे आम्ही त्यांच्याकडे चौकशी करत आहोत, कारण हा जो मुलीचा वडील आहे आणि आई आहे ते गुजरातमध्ये यापूर्वी होते कामाला आणि 3 दिवसापूर्वीच ते आलेले आहेत. याच्यापूर्वी इथं वीटभट्टीवर भरपूर मुलं आहेत, सर्व कामगार आहेत. त्यांचे कुठल्याही मुलांच्या बाबतीमध्ये अशी कुठलीही घटना आत्तापर्यंत झालेली नाही किंवा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा अशी कुठलीही घटना घडलेली नाही. आणि प्रथमच अशी घटना घडली आणि हे लोक आत्ताच 3 दिवसापूर्वी आलेले आहेत आणि त्या 3 दिवसातच ही अशी घटना घडलेली आहे. हा सुद्धा थोडं त्या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे सुद्धा कसून चौकशी करत आहोत. थँक्यू.